मम्मी आज काय बनवते? तू सांग काय बनवायचं. भाजी चपातीपेक्षा काहीतरी वेगळं बनव. काय बनवू? थालीपीठ बनवू? हो बनव. कसे बनवायचे? जास्त तिखट नको. बरं, लहान मुलांच्या आवडीचे थालीपीठ बनवूया. थालीपीठ किंवा धपाटे दोन नावं आहेत ह्याला, जे काय असेल ते, पण लहान मुलांनी खाणं हे महत्त्वाचं असतं. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये भरपूर लसूण ॲड केलेलं आहे, त्याचबरोबर एक 5-6 पानं कढीपत्त्याचे ॲड केलेले आहेत, त्याचबरोबर भरपूर सारी कोथिंबीर ॲड केलेली आहे, हिरवी मिरची ॲड केलेली आहे मुलांच्या आवडीनुसार, त्याच्याबरोबर जिरं टाकलेलं 1 चमचा आणि चवीनुसार मीठ ॲड केलं आणि ह्याची छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर हे आपण खलबत्त्यामध्ये चेचूनसुद्धा घालू शकतो. तर मी मिक्सरला बारीक केलेलं आहे, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. त्याचबरोबर हे तयार पीठ मला माझ्या मामीच्या आईनं दिलेलं आहे गावावरून. तर या पिठापासून मी थालीपीठ बनवणार आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा आहे अर्धा चम्मच, हळद टाकायची अर्धा चम्मच आणि छान अशी पेस्ट केलेली ही ती ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे. आणि आपल्याला छान असा घट्टसर, जास्त नाही किंवा पातळ नाही, असा सॉफ्ट असा गोळा ह्याचा मळून घ्यायचा आहे. तर खूप सुंदर असं आपलं पीठ हे तयार होणार आहे. तर थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. सर्वात शेवटी तीळसुद्धा याच्यामध्ये 1 चमचा ॲड केलेले आहेत. तेल वगैरे याच्यामध्ये ॲड नाही करायचं. त्याचबरोबर थोडी कोथिंबीर शिल्लक करायची, तीसुद्धा बारीक करून याच्यामध्ये ॲड केलेली आहे. छान असं आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आणि झाकून ठेवायचं एक 10 मिनटासाठी. 10 मिनटानंतर आपल्याला हे जे थालीपीठ आहे ते एका कॉटनच्या कपड्यावरती छान असं पातळ थापून घ्यायचं आहे. हे लाटायचं नाही, हे थापायचं आहे आपल्या बोटाच्या साहाय्याने. छान असं थापून घ्यायचं. तर ते कसे थापायचे, बऱ्याच लोकांना थापता येत नाही किंवा जाड होतात, तर त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत. तर सर्वात शेवटी थोडंसं तेल लावून हा गोळा मी झाकून ठेवलेला आहे. त्यानंतर आपल्याला एक कॉटनचा स्वच्छ रुमाल किंवा कपडा असेल जो काही, तो घ्यायचा आणि तो छान असा धुवून घ्यायचा. धुवून घेतल्यानंतर ओलाच असेल तो ओलाच घ्यायचा आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं. म्हणजे काय होतं, आपलं थालीपीठ पोळीपटाला किंवा कपड्याला चिटकून राहत नाही. त्यासाठी पाणी टाकणं किंवा पाणी लावणं ही महत्त्वाची टिप्स आहे. तर बघू शकता मी छान असा कॉटनचा कपडा पोळीपटावरती पसरून ठेवलेला आहे. तर त्याच्यावरती पाणी टाकणार आहे. बघू शकता, थोडंसं पाणी ॲड करायचं. त्यानंतर हे बघा, या पद्धतीनं आपण जेवढा भाकरी किंवा चपातीचा गोळा घेतो तेवढा गोळा घ्यायचा आहे. छान असं मधून सुरुवातीला मध्यभागातून प्रेस करत आपल्याला जे पीठ आहे ते साईडला सरकवत न्यायचं बोटाने. आपले 4 बोटे आहेत पुढची, त्याने सरकवत साईडला घ्यायचं. सुरुवातीला सेंटर म्हणजे नाही का मध्यभागातून करा, म्हणजे सगळं पीठ साईडला सरकलं जातं. आणि जर तुम्ही साईडून करायला गेला तर मध्ये जाड राहतं. यासाठी ही सुद्धा महत्त्वाची टिप्स आहे, लक्षात ठेवा. आणि काय करायचं, बोटाला जर चिकटलं तर काय करायचं, पाणी घ्यायचं. आपल्याला जेव्हा आपण थापतो थालीपीठ तेव्हा पाणी घ्यायचं, पाण्याच्या साह्यानं. तेल वगैरे नाही लावायचं, पाण्याच्या साह्यानं फक्त थापायचं. छान असं जेवढं पातळ हवं तितकं पातळ थापायचं. बघू शकता, जाड अजिबात ठेवायचं नाही, म्हणजे कच्चं जे काय आहे ते कच्चे राहत नाहीत भाजताना. त्यासाठी खूप पातळ थापून घ्यायचं. त्यानंतर गॅसवरती एक पॅन ठेवला, पॅन गरम झाला की त्याच्यावरती तेल सोडायचं. थोडंसं तेल सोडायचं आणि कपडा अलगद पकडायचा दोन्ही साईडून, कुठल्या तरी दोन्ही साईडून. बघू शकता समोरच्या साईडून, हे बघा. आणि मी काय केलं आहे, थोडंसं तीळ वरून लावलेलं आहेत. आणि काय करायचं, इथे जर तुम्हाला बोटे अशी उठवायची असतील तर उठवू शकता, नाहीतर वरती हे बघा मी या पद्धतीने टाकलं आणि पाणी घ्यायचं आणि बोटे अशी उठवायची. म्हणजे काय होतं, भाकरी आपली जी आहे किंवा धपाटी आहे ती सगळीकडं भाजली जाते किंवा पचली जाते, अजिबात कच्चेपणा राहत नाही. ह्यासाठी 2-3 मिनटासाठी झाकण ठेवायचं, पुन्हा पलटी करून घ्यायची. खूप सुंदरसा लूक आलेला आहे. पुन्हा झाकण ठेवायचं, पुन्हा दोन्ही साईडून छान खरपूस रंगावरती भाजून घ्यायची, अजिबात कच्ची वगैरे ठेवायची नाही. तर दुसरी एक तुम्हाला थापून दाखवते. तर हे थालीपीठ आहे ना, थापताना किंवा जर आपल्याला लाटायचं तर नाही, शक्यतो लाटलं तर काय होतं, आपल्याला लाटण्याला लागू शकतं. त्यामुळे थालीपीठ शक्यतो थापायचं असतं. पाणी लावलं तर बरोबर सरकलं जातं. त्यामुळं बघू शकता खूप सुंदर असं पातळ थालीपीठ आपण थापून घेतलेलं आहे. आणि जर कुठे तुटलं, मध्ये जर थोडंसं चिरा पडलं तर लगेच जे पीठ आहे ते सरकवून घ्यायचं. आणि बघा इथे छोटे छोटे होल केलेत 5 मी. तुम्हाला असे करायचे असे करू शकता. हे बघा, टाकण्याची सुद्धा एक कला आहे. जी कपडा आहे तो दोन्ही साईडला पकडायचा, अलगद साईडून आपला जे पॅन आहे त्याच्या साईडून असं पसरवत आणायचं. नाहीतर काय होतं, मध्ये फोल्ड होतं किंवा व्यवस्थित होत नाही, आपले जे थालीपीठ गोल येत नाही, तुकडे पडतात. अशा वेळेला एकदम व्यवस्थित मध्यभागी टाकायचं. शक्यतो तुम्ही नवीन असाल तर छोटे छोटे बनवा,
आणि जेव्हा आपल्याला परफेक्ट यायला लागतील तेव्हा आपण मोठं बनवलं तर नक्कीच चालेल. तर सुंदर असे थालीपीठ आपल्या लहान मुलांसाठी तयार झाले आहेत. एकदम छान लागतात चवीला आणि हे आपण दह्यासोबत, तसेच चवळीची उसळ असते ना, ही बघा, या उसळीसोबत खूप सुंदर लागतं. तर माझ्या मुलांनी खाल्ले, त्यांना खूप आवडले. तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना असं काहीतरी वेगळं करून द्या. मुलं अवश्य खातात, त्यांना काहीतरी वेगळं असेल. रोज रोज भाजी चपाती खाऊन कंटाळलेले असतात. तर खूप सुंदर असा लूक आलेला आहे आपल्या भाजीला, किंवा आपले जे थालीपीठ किंवा धपाटे, त्याला खूप सुंदर लूक आलेला आहे. आवडलं तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.